तुम्हाला आहे ना आता हे पाहिलं नक्कीच प्रश्न पडला असा बरं का नेमकं हे काय सांगत होता आम्हा. नमस्कार, मी अण्णा म्हणजेच विक्या ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आवरून बिवरून घेतलं नाही का आपलं आणि डायरेक्ट साईटवर गेलो आणि आता इथं काल येणे ना साईट टाकीचं साईटचं खोललं बिल्लं होतं आणि ते थोडं बांधायचं राहिलं होतं. आता बांधायला तर लई जिरात होती बरं का, कारण की पलीकडून काहीच नाही, खाली डायरेक्ट खड्डे आणि अलीकडून वर बसून बांधावला होतं. त्याच्यामुळे म्हणलं हे जरा व्हिडिओ दाखवा. आणि आज आहे ना नवीन वर्ष आहे, लोक खसाखस पार्टी करीत असेल आणि मी खसाखस आहे ना इकडे प्लाऊडला आणि फाळक्याला आणि त्याला रप्पा रप नुसतं खसाखस तेल लईच होता, सुट्टीत नव्हती मला. मग नंतर आहे ना सगळं तेल बिल लावून साईटी बिटी मारल्या होत्या आधी आणि मग लगेच आहे ना रप्पा रप बांधून घेतला. नुसतं रप्पा रप पाठूंगा पुष्पा नाही म्हणत का, तसं आम्ही नुसतं रप्पा रप बांधूंगा म्हणतो. आम्ही उदर आहे ना मग रप्पा रप बांधूंगा आणि बांधून बिंधून घेतलं. आणि आता पाहिले ना तुम्हाला जे दावलं होतं ना, आता हे काय विषय माहिती का, इथं कोप्या होणार आहेत वरती नाही का माणसाला आतमध्ये बसायला, प्रायव्हेट रूम, कपल्स बिपल्स ते बाकीचं घ्या तुम्ही समजून. तुम्ही तसे हुशार आहेत. मग नंतर आहे ना आपलं ना बाड बिस्तर बांधलं सगळं आणि लगेच माऊ मध्ये टाकलं. विषयच नसतो आता. पुष्पा कसा लालचंदन वाहतो तसं मी इकडे मुंडे बिंडे फाळके बिळके सगळं वाहत असतो. नादत नाही करायचं. मग आपलं मऊ मध्ये भरलं आणि घरी आलो ना, आता मग काय परत लालचंदन भरलं. हे लालचंदन नाही हे आमचं लालचंदनाचे कांदे भरले. मग लगेच माऊ मध्ये 15-20 गोण्या सामानाच्या आणि ती खेप खाली करून आलो. परत मग नंतर आहे ना आमच्या शिंगीच्या गोण्या भरल्या नाही का, शिंगीच्या गोण्या भरून गाडी लोड केली वाजनात आणि मग डायरेक्ट पुलवर येऊन थांबलो. निसर्गाला विषयच नाही. तुम्ही पहिला ब्लॉक पाहिला असा. मग जरा स्टिंग बिंग पेलो तिथं वाजनात, म्हणजे कशी एनर्जी येते. मग आहे ना लगेच नंतर मग काढली माऊन, मग काय बांगबुंग मध्ये वांबुरीत विषयच नसतो. हा आमचा शिंगी इकडे. मग तुम्ही लाईक आणि फॉलो करा.